नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे। सेन्सेक्स मध्ये तब्बल 4000 अंकांची घसरण पाहायला मिळाली असून अवघ्या काही मिनिटात हजारो कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे। अनेक लहान गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय। या घसरणीचा थेट संबंध अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टेरिफ धोरणाशी जोडला जात आहे। ट्रम्प प्रशासनाने भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तसेच शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 3915 अंकांनी घसरून 71449 वर पोहोचला। निफ्टीमध्ये 1146 अंकांची घसरण होऊन तो 21758 वर उघडला। बँक निफ्टीमध्ये तब्बल 2166 अंकांची मोठी घसरण झाली। यामुळे गुंतवणूकदारांची घबराट वाढली असून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली। याशिवाय निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्स मध्ये तब्बल 3400 अंकांची घसरण झाली असून तो सध्या 47249 च्या आसपास आहे। विशेष बाब म्हणजे इंडिया FIIX मध्ये तब्बल 56% वाढ झाली आहे, जी बाजारातील अस्थिरतेचं निदर्शक आहे। आजच्या ट्रेडिंग मध्ये सर्वाधिक फटका टाटा समूहाच्या शेअर्सना बसला आहे। टाटा स्टील, ट्रेंट, टाटा मोटर्स यांचे स्टॉक सर्वाधिक कोसळले आहेत। याशिवाय निफ्टी 50 मधील जवळपास सर्व स्टॉक्स मध्ये घसरण पाहायला मिळाले आहे। तसेच शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हाच्या तुलनेत रुपयाच्या दरातही घसरण झाली असून रुपया प्रति डॉलर 85.74 या पातळीवर गेला आहे। हे गुंतवणुकीच्या दृष्टीने आणखी चिंतेचं कारण ठरत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।